गेले का हो तुम्ही? किती वेळ झाला सकाळपासून वाटच पाहून राहिले तुमची. सकाळी गेले तेव्हाचे अजून आले नाही. हा, तुमची आई पण आल्या, आई आल्या आणि बाहेर कुठे गेल्या माहित नाही. तर तुमचं काम नव्हतं का येणं? मला फक्त सांगितलं की आई येते म्हणून आणि काही बोलले नाही समोर. भाजीला काहीच नाहीये घरात, फक्त मी पोळ्या करून ठेवल्या. माया नडलं होतं काय? मी काय केलं? हा, मी घरी होतो काय दिवसभर? तुला काम नाही काय? माणूस घरी येऊन राहिला, स्वयंपाक गिपाक करून ठेवणं. आई जेवली का बस? अरे पण मी पोळ्या करून ठेवल्या ना. भाजी कायची करू? घरात काही आहेच नाही तर. तुमच्या घरात एक फ्रीजही नाहीये. हे एका खोलीचंच घर आहे फक्त, ते भाड्यानं. मला तर आधी सांगितलंच नाही की भाड्यानं राहता म्हणून. मला सगळं सांगितलं की घर आहे, त्याच्यानंतर नोकरी आहे, सगळंच आहे. मग आता तुम्ही नोकरी करता तरी पण तुमच्याजवळ घर नाही आहे. जास्त शांतपणा काही करू नको. चुपचाप स्वयंपाक कर आणि जेवायला आण. भूक लागली आहे मला जोरानं. दिवसभराचा मी उपाशी आहे म्हटलं आज. मग काय नुसतं पोळ्याच खाता काय? खा, घ्या घ्या, खाऊन घ्या ह्या पोळ्या. अशी उपट बोलशील ना माझ्यासोबत तर दोन कानावर दिन म्हटलं मी. काय टीना, तू असं समजू नको का मी का पागल आहे का? पागल दिसून राहिलं का तुला? हा, पोळ्या खाऊन घे म्हणता मला. पोळ्याच खाऊ काय मी कुत्रा आहे का मी? हा, नुसतं पोळ्या खाऊन घेऊ. भाजी गिजी भाजी नाही का पाहिजे त्याला? पण भाजी भाजी काय करू मी? काय आहेच नाही ना भाजीला. आणता नाही येत? आणायला काऊन नाही गेली? भाजी दुकानाजवळच आहे, इथून गुजरी जवळच आहे. आणता नाही येत का तुले? मी कशी जाऊ? मी इथं काही पाहिलं आहे का? मी नवीन आहे ना इथं. मी अजून काही पाहिलं नाही. मी गेटच्या बाहेर नाही निघाली अजून. जेमतेम काल लग्न झालं, आपण घरी आलो आज. आणि मी काय काय करणार आहे? मी काय दिसणार आहे मला इथं? आणि त्याच्यात माझ्याजवळ पैसे तरी आहे काय? पैसे तरी देऊन ठेवले का तुम्ही? पैसे मी कुठून देऊ तुला पैसे? माझ्याजवळ नाही पैसे. पैसे तू इंजिनियर आहे ना? इंजिनियर आहे, ते पैसे कुठे गेले आतापर्यंतचे? पगार गिगार कुठे गेला म्हटलं? सारा बापालाच देऊन ठेवलं काय? हा, फक्त काय लग्नच करणं समजलं काय? आणि हे पैसे लागून लग्न झाल्यावर का फक्त माझ्याच भरोशावर खातं काय? अरे तुम्ही इंजिनियर आहे, बरोबर आहे. मी तर तुम्हाला म्हटलं पुण्याला चला म्हणून. माझा जॉब तिथे आहे, इथे थोडी आहे. इथं काय इंजिनियरपणा करणार मी? हा, माझं ऑफिस तिथे आहे, सगळं तिथे आहे. म्हटलं ना मी तिथे चला म्हणून. तिथे जर गेलो तर मला जॉबही मिळते. जॉब मिळाला तर पैसे पण मिळते. पण तुमची ड्युटी इथे आहे ना. पुण्याले कोण आहे तिथं तुझ्या पुण्याले? हा, रव पुण्याला चाल, पुण्याला चाल करतो. हा, आता कधी नाव घेतलं त्या पुण्याला चालायचं तर पाय कधी? अरे देवा, पुण्याला कोण राहणार आहे? माझा जॉब आहे म्हटलं तिथं. मी ड्युटी करतो तिथं, करत होती. तर मला पगार भेटे, चांगला पगार भेटे म्हटलं. तर मी खूप दिवसची इथं चालली. तर मग माझ्याकडे पैसे कसे राहीन आता? हा, जे होते ते आतापर्यंत संपले, खर्च झाले. काही गरज नाही आहे जॉब गिप करायची. आतापर्यंत पैसे साठवून ठेवायला लागत होते. फक्त काय खर्चच केला काय? आणि बापाला तसंच मोकळं सोडून दिलं काय? एवढी मोठी इस्टेट आहे बापाजवळ, अन्न मागून देतून पैसे. आता समजलं नाही तुला? आता लग्न करायला लागून तर पैसे लागून म्हणून. पण तुम्ही ड्युटी करता, तुम्हाला पगार येते. हा, मग काय गरज आहे मला बापाला मागायची? आणि माझा बाप मला उभा तरी करते का दरवाजात? आता स्वतःच्या मनानं लग्न केल्यावर करणार आहे का मला? मला तर पहिलेच बाबांनी सांगितलं, दरवाजात जर आली म्हणे तर तंगडेच तोडतो म्हणे ते म्हणे. म्हटलं नाही काय? ते काही मला सांगू नको. हे माझ्याजवळ काही पैसे आहे नाही आणि माझ्या काही पगार झाला नाही तर तू चालवा आता घर. तुला चालवा लागून घर. मी कुठून चालवू? चालवणं होत नाही तर घराच्या बाहेर निघजो. समजलं? इथं काही फुकट खाणाऱ्याला जागा नाही आहे म्हटलं. फुकट कोण चालणार आहे तुला? पैसे कमाव न काय म्हणते सगळं घरातलं पूर्ण कर, तेव्हाच तू इथं राहू शकशील म्हटलं. आणि आई कुठे गेली? काही सांगितलं गिंगतलं नाही का तिनं तुले? विचारायचं काम नव्हतं काय? आई आल्या होत्या, आल्या मग त्याच्यानंतर बसल्या. मग चहासाठी काहीच नव्हतं. साखर नाही, पत्ती नाही, दूध नाही, काहीच नाही. मग चहा कसा करू मी त्याच्यासाठी? तुमची आई पण मला बोलून गेल्या म्हणे चहा नाही करून राहिली, काहीच नाही म्हणे. कर म्हणे स्वयंपाक. मी म्हटलं भाजीला तर काहीच नाही, म्हटलं काय करू? तर माहित नाही. मी म्हटलं आंघोळ करून येतो. तर खूप बोलल्या मला. आई वय ते मी बोलणारच आहे. तिले जे पटन ते करून ते. समजलं? या घरची मालकी नाही म्हटलं ते. मालकीन? पण हे तर घर भाड्याचं आहे ना. मग तुमची आई मालकीन कशी झाली या घराची? हो, ह्या खोलीची मालकी नाही म्हटलं माझी आई. हो, तर माझ्या आईवर ध्यान देत जाय. नाही तर मग बोलशील. शब्द बोलायचा नाही, तोंडातून शब्द नाही काढायचा तिच्या समोर. म्हणजे म्हणजे त्या मला काही पण बोलन काय? मी काहीच नाही बोलून, मी चुपच उभी राहू काय? हो, चुप उभं राहायचं, बोलायचं नाही काही. काहीच बोलायची गरज नाही आहे म्हटलं. काय करत चालली बोलायची? आई आहे ते तिले पटन ते बोलन ते, आणि तिले पटन तसं करून ते. ठीक आहे, नाही बोलणार. पण तुम्ही तुमच्या आईला तर सांगू शकता ना की मला काही आवडत नाही असं बोललेलं फालतू. तर तुम्ही पण नका बोलू म्हणून. ते सासू आहे म्हटलं तुझी. समजलं? तिचं बोलणं कर्तव्य आहे आणि तू ऐकणं हे तुझं कर्तव्य आहे, कारण तू सून आहे. ठीक आहे, द्या मग काही भाजीचं आणून, करतो ना भाजी. मी सांगितलं ना तुला, माझ्याजवळ पैसे आहे नाही. मी जातो आता बाहेर जातो, येतो तिकडून. तोपर्यंत भाजी गिजी करून ठेव आणि ताट वाढ. खूप भूक लागली आहे मला आता. अहो ऐका ना, मी काय भाजी करू आता? काहीच तर नाहीये. काय करू गड्या आता मी? सांगा. हा, लग्न तर करून घेतलं या माणसासोबत, पण पस्तावाची वेळ तर आताच आली. समोर काय होईल काही समजून नाही राहिलं. बाबाच्या घरी तर कधी एवढं टेन्शन नाही गेलं, आणि बाबानं कधी असे बोललेही नाही माझ्यासोबत. बाबा कोणीच नाही बोललं. आता हालच हाल आहे टीनाचे. आता घे टीना शेकून चांगली. केलं ना लव्ह मॅरेज, आता भोग. आता जे भोगाचं आहे, आतापर्यंत चांगलं सुखी लाईफ होती तर जगली नाही मी. चांगल्या ठिकाणी करून देतो म्हणे बाबा लग्न, ऐकलं नाही बाबाचं. आता आता काय करू? आता तर बेकार
लाईफ चालू झाली. नाही पण आता मला दाखवा नाही लागून येईल का मी दुखी आहे का काही. जसं मला दुःख दिसन तसं या माणसाला अजूनच सुख होईल. असं नाही झालं पाहिजे. मी आनंदात दाखवतो याला आता. पोरग तर पोरग, माही तशीच आहे बापा. माही समजून घ्यायला खाली नाही आहे. कुठं गेली बुडी ना कुठं नाही. तर बुडी तर काय म्हणते तर सारं कुठून आणते न कुठून नाही. बुडी कुठं गेली होती काय गेली काय समजत नाही मला. काहीच समजून नाही राहिलं. आई आल्या का तुम्ही? कुठे गेले होते एवढ्या वेळच्या? मी वाटच बघत होती तुमची. तुमचा मुलगा आला, त्यांनी पण विचारलं आई कुठे गेली म्हणे. कुठे गेली होती म्हणजे दिसून नाही राहिलं का तुले? हातात हे थैला आहे भाजीपाल्याचा, ह्याने दिसून राहिला. हातचा थैला घेतला पाहिजे सासूच्या का काही. आणि दरवाजातच उभी आहे तर विचारून राहिली आल्या काय आई तुम्ही. कुठं गेल्या आणि काय गेल्या? कुठे जाऊ मी तुला सांगून जाईन का? नाही नाही आई तसं नाही म्हणत आहे मी, सांगून जा म्हणून विचारत आहे फक्त. घे ना मग ह्या थैला, घे ना हातातला. आता उभीच राहशील. घे ना, कर ना भाजीचं कर काही. आई आता हातचा पण थैला घ्या लागते काय? इथे ठेवून द्या खाली. नको घेऊ, नाही घेत हातचा थैला. सांगता नाहीत का मला माय पोराले? काय सांगणार आहे तुम्ही? हेच की हातचा थैला नाही घेतला भाजीपाल्याचा म्हणून. अरे पण तुम्ही सांगा, माझ्या हातात दिल्यापेक्षा तुम्ही असं खाली पण तर ठेवू शकता ना. हो हेच सांगन मी त्याले. आली तेव्हापासून मला चहाचा घोट नाही पाजला का हातचा थैला नाही घेऊन राहिली. भाजीपाला आणायला गेली म्हटलं एवढ्या दूर पैदल पैदल. म्हाताऱ्या माणसाचे पाय दुखते का नाही दुखत? तर आई तुमचा आई एवढा जवान मुलगा आहे ना, तुम्ही त्यांना का नाही सांगत भाजीपाला वगैरे ते आणायला? आणून देतात ना ते. हो बाई जवान मुलगा तर आहेच. आता माहित पडते तुला जवान मुलगा काय काय करते, काय काय नाही, काय काय आणते तर. अरे पाय दुखून गेले बापा. एवढ्या दूर चालून चालून थकून गेली. सारी कंबर तर कंबर अकडली, पाय तर पाय अकडले. काम करून अलग अकडते बापा, ना चालून चालून अलग अकडते. आई फक्त चालल्यास ना तुम्ही? काम कोणतं केलं? आली तेव्हापासून तर मीच काम करत आहे सगळं. हो बाई आता काय सांगू तुला, आता काय काम करतो मी ना काय नाही. आता माहित पडन बाई तुला धीरे धीरे. आता घर कसं चालवा लागते, काय चालवा लागते, सारं माहित पडन तुला आता धीरे धीरे. अन मी काय म्हणतो, ह्या थैला आणला ना भाजीचा, पुऱ्या हप्ताभर पुरवा लागते ह्या भाजी. हप्ताभर? काही पण हे थोडंसं भाजीचं पूर्ण हप्ताभर कसं काय जाणार? हाव हप्ताभर चालवा लागते. अरे तू हप्ताभर म्हणतो, मी 15 दिवस चालवतो एवढंच भाजीचं. एवढीशीच भाजी करतो, दोघं जण आम्ही मायले का तेच खातो. एक टाइमची भाजी 2 टाइम खातो. तेव्हा कुठं तर एवढ्या भाज्या 15 दिवस चालते. बाकीच्या दिवशी मग आहेच आपलं चून मून काही करून घेतो. गोटगाट केलं जरा असं झालं, महिना निघून जाते. तू जर म्हणशील का रोजचं भाजीचं आणा तर कसं जमन बाई? आई मग हे पगार वगैरे कोणाजवळ देते यांचा? पगार? कायचा पगार? तो कायचा पगार देईन बाई मला? त्यांच्या ड्युटीचा पगार कोणाला देतात ते? ड्युटीचा पगार? कोणती ड्युटी करते हो बाई? तो आजपर्यंत त्यानं ड्युटीचा डी नाही माहित त्याला अजून तर. आणि तो कोणती ड्युटी करते? म्हणजे हे काम नाही करत काय? ड्युटी तर सांगितली मला. ये इकडे, एवढा विचार नको करू. ये भाजीपाला तोडू लाग मला अन कर. कायची भाजी करतो तर? वांगे, आलू, पालक, सांबार, मेथी अन चवडी गिवडी सगळं आणलं मी. याच्यातल्या आता भाज्या थोड्या कर. सगळ्या भाज्या तोडून ठेवा लागते, तेव्हा कुठं चांगल्या राहते बाई. आता करून काय पस्तावतं? आई फ्रीज आहे तर नाही घरी? मग ह्या भाज्या एवढे दिवस टिकन कशा? कायच्यात ठेवल्या भाज्या? फ्रीज काय नाही पाहिजे हो बाई. आपल्याला तर माय बाप जन्मी नाही पाहिला ना तर फ्रीज. आपल्याला कायच्या ते ठेवा लागते, माय टोपल्या टापली इथं ठेवून द्या लागते. अन बस ते राहते जराशा सोकाले टाकून दिल्या तर राहून जाते. फक्त त्याला धुवाने लागत, सोकू द्या लागते त्याला हिरव्या भाजीले. अन मग वक्तावर धुवून टाकाव. तशा धुवाव नाही पहिले, धुतल्या तर लवकर सडते भाज्या. पण आम्ही तर आमच्या घरी फ्रीज मध्येच ठेवत होतो. फक्त आलू, कांदे, लसूण हे सोडून बाकी सगळा भाजीपाला फ्रीज मध्ये राहत होता. वांगे, सांबार, पालक सगळं ठेवत होती माझी आई फ्रीज मध्ये. आणि आईच करत होती रोज भाजी. मला भाजी नाही करता येत सासूबाई. बाई तू चांगल्या घरची दिसतं मला. नाही हो, माझे पप्पा हे आहे ना हेडमास्टर आहे शाळेवर. तर आमचं घर पण खूप मोठं आहे आणि घरी सगळ्याच वस्तू आहे म्हटलं. असं चांगलं आहे बापा. मग आता ह्या तुला आवडला नाही काही? आले तू आवडली? मी क्लासेसला जात होती ना, तर यांनी मला प्रपोज केलं की माझ्याशी लग्न कर वगैरे म्हणून. तर मी म्हटलं लग्न करू? मग मी काय करता म्हटलं. तर म्हणे मी नोकरी करतो म्हणे, MIDC मध्ये आहे म्हणे मॅनेजर म्हणून. असं सांगितलं यांनी मला. मला ते सगळं खरंच वाटलं. खरंच नाहीये का हे ड्युटीवर? आता पाय मी तुला काय सांगू, आता माझ्या पोरगच आहे बाई ते. आता पोराबद्दल तुला वाईट सांगू का चांगलं सांगू? सांग. माझ्या पोरग ड्युटी करत नाही हो बाई, कोणतीच ड्युटी नाही करत. त्याला कित्येकदा कुठं लावायचा प्रयत्न केला, पण तो काही कुठं काम करत नाही आणि कुठं काही टिकत नाही. मग घर कसं चालते? आणि आता समोर कसं चालणार? ठीक आहे आतापर्यंत चाललं, पण आता कसं चालणार? बाई घर नाही चालत असते, आपल्याला चालायला लागते. बरं आता कायची भाजी करता? वांग्याची करून घेतं काय? आई मला भाजी नाही करता येत. कशा तरी पोळ्या केल्या मी, मला पोळ्या पण काही अशा विशेष येत नाही. शिकन मी हळूहळू, पण सध्या नाही येत मला. आणि भाजी तर बिलकुलच नाही येत. मग आता मला करायला लागन भाजी. ठीक आहे मी करतो भाजी, तू हे घे, तू निवड नावड कर ह्या भाजीपाला. हो ते येतील ना आता. मला म्हणे भाजी करून ठेव म्हणे, आणि मी येतो म्हणे जेवण करायला. आणि अजून निघून गेले बाहेर. आता आलता काय तू? आला आणि वापस गेला काय अजून बाहेर? हो आले होते. आले, विचारलं आई वगैरे आली काय आणि कुठं गेली काय गेली तुला विचारता नाही येत काय असं विचारलं. आणि मला
आई म्हणे भाजी करून ठेव म्हणे, येतो म्हणे मी. आणि बस निघूनच गेले पटकन. अरे देवा, काय करावं आता. पोरग पिऊन नाही आलं पाहिजे बाबा आता. आई म्हणजे काय म्हणता तुम्ही? पितात का हे? पिऊन पण येतात का? माय त्याच्या पेण्याले तर लय कावली हो बापा मी. कुठं कुठं नाही नेलं त्याले आतापर्यंत. इथं सुटन तिथं सुटन. त्याच्या ह्या पेण्यानं आमचं घर इका लागलं म्हटलं बापा. घर होतं साजरं. हा, घर होतं, वावर होतं 2 एकर. आता कसंही कामाला आलं असतं माय. सारे एकटाक करायला लागले ह्या पोरासाठी. अन इथे येऊन बसून गेली. कशी पोटाची शिदोरी ठेवली असती माझ्या जराशी. म्हटलं आता म्हातारपणात कामात आली असती. पण काय करू आता, हे पोरग सारखं नाही निघालं. हा, इकडे आलं. इथं राहू आपण, तिथं राहू, शहरात राहू. ठीक आहे बाबा, तू म्हणतं तिथं राहू, काही हरकत नाही. तिची संगत सुटली पाहिजे बापा गावातली, म्हणून इथं आलो. तिची संगत सुटली, आता इथं संगत धरली त्यानं दुसरी. आता काही ऐकते काय तो कोणाला नाही ऐकत. आता काय करू मी इथं हारून गेली बाई. आता म्हातारा जीव माया. कशी कमावतो न खातो, आणि त्याच्यातही आपल्याला सुखानं खाऊ नाही देतो माहितो. येते आपल्याला दचडापट करते, हा, उठून पाहिजे. मी तर नुकसानच केलं मग. स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली मी. नाही बाबा, इतके म्हणत होते करू नको. काय करू आता? आता कुठं जाऊ मी? समजून नाही राहिलं मला तर. पहिलेच पिणारी माणसं तर बिलकुलच आवडत नाही. पण काय करू मी आता? तुझ्या पाय गुणानं सुधारला तर सुधारला बाई, नाही तर काही खरं आहे नाही त्याचं. नाही तर तू सारखी तुझ्या बापाच्या घरी चालली जाजो बापा. काय करतं, तुझी जिंदगी खराब करू नको त्याच्यासाठी. हा, माई तर झालीच झाली, पण तू नको करू. कसंही महिन्यावर थोडंसं काही करून ठेवलं होतं माझ्यासाठी. ह्या पोट्ट्याच्या यानं सारं बरबाद झालं. तिले काय लेकायचं काही शिकून राहिली. हा, तिचे कान भरतं काय आता? कशी आणली तर तू तर करून नाही देऊन राहिली होती मायला ग. आता इकून तिकून भेटली रे माय, मी तर उघडवून नाही देऊन राहिली तिले. आईसोबत कशी बोलत आहे तुम्ही? असं बोलत असते का स्वतःच्या आईसोबत? आतापर्यंत तर मला सांगितलं होतं की आईसोबत चांगली बोल, चांगली राह. आईले काही उलट उत्तर नको देऊ. आणि आता स्वतः तशी बोलून राहिले. तसंच आहे हो बाई त्याचं. पहिला म्हणजे तर कोणा बापाले बाप नाही म्हणत तो, तर मायले माय काय म्हणत, मग नाही वैकत तो. सारं वयक तुम्ही. घरात आग लावून राहिली तू नवरा बायकोत. आग नको लो, आग लावू नको. मी काय ले बापा आग नगीग लावतो रे. हा, मी काय आता हे खोली मॅ केली, सारं केलं, भाडा थोडं देतो, सारं करतो, आणि मी राहू नाही इथं. राय ना, कोण म्हणते तुला राहू नको म्हणून? तू कशी म्हणता? दारू पेला तर भुलला, असं तसं भुलत नसते माणूस. हे पाय, हे माय घर होय, हे बायको होय, तू माय माय होय. ते पाय तिथं पोया ठेवल्या, हे भाजीपाल्याचा झोरा. सारं याद आहे मला, सगळं माहित आहे काय काय होय म्हणून. हे हिनं गुलाबी रंगाची साडी घातली आहे. हा, सारं वयक तुम्ही. तुला काय वाटते मी काय शुद्धीत नाहीये? सारं शुद्धीत आहे मी, मला सारं समजते. बरं, तुम्ही तर मला सांगितलंच ना तुम्ही दारू वगैरे पितो म्हणून. काहीच नाही सांगितलं. चुप बस. सांगत नसते. दिसून राहिलं ना, पाहून घे चुपचाप. मला नाही राहायचंय तुमच्यासोबत. मी नाही राहू शकत. अशा दारू पिणाऱ्या माणसासोबत नाही राहू शकत मी. अशी कशी नाही राहत तू? कशी नाही राहत म्हटलं? तुला काय वाटते इथं आणलं तुला तर का तुला सोडणार आहे मी? आयुष्यभर सोडत नाही. आणि कशी मला झापड मारली होती, एक झापड मारली होती. मी प्रपोज केलं होतं तर चांगली दिसतं म्हटलं होतं तू तुले, त्याचा बदला घेतला म्हटलं मी. सोडे दिले असा पकडून राहिला तिचे केस. हा, दुसऱ्याची पोरगी आणली याच्यासाठी आणली काय? तू मला पडू नको आई, बिलकुल. तुला सांगून देतो मी, बिलकुल नको पडू. हे आहे ना, मी आता ये हिनं मला मारली होती झापड. सोडा ना माझे केस तर सोडा. नाही राहत मी तुमच्यासोबत. नाही राहायचंय मला. मी कुठे जाईन? कुठं जातो तू? कोण ठेवतो तुला आता? ते बाप तर ठेवतच नाही. त्या बाप तर तुला तंगडे तोडून ठेवते म्हटलं, लंगडच करते तुले. मी कुठे जाईन? मी कुठे राहू शकतो मी एकटी? कुठे जाईन? अशी कशी कुठे जाईन? कुठं नाही जाऊ देत मग तुला आता. घराच्या बाहेर तर नाही निघू देत. लक्षात ठेवतो तू. अन पाय, मी सांगतो तुले, तू दरवाजाच्या बाहेर नको निघतो. घरातच राहायचं, सगळे कामं करावं लागून तुला. आता सांगून देतो. पुण्यावाल्याच्या इथं जातं काय? पुण्याला जो ठेवला आहे त्याच्याजवळ जातं का आता? हा, म्हणजे माझ्यासोबत लग्न केलं आणि त्याच्यासोबत जातं का आता करायला? पैसेवाला पाहिजे का तुले? माझ्याजवळ काय कमी पैसा आहे तर तू उठून पाहतं जातो म्हणतं? पैसा राहिला असतं तर राहतो केलं असतं. सोड रे, सोड तिले, सोड. काकू, काय लावलं म्हटलं हे? काय तमाशा लावला ह्या घरात? मी तुम्हाला फोन खोली दिली आहे. हे असं तमाशा जमणार नाही म्हटलं. हा, हे अशा तमाशे पाहिजे म्हटलं. आमचं घर खराब करून टाका तुम्ही लोक. हो ना, काय होय बापा हे? हा, हे जमतम लग्न करून आणलं ह्या पोरीले, आणि काय तमाशा करून राहिला रे? ह्या पोरीले मारझोड करून राहिला का तू? लढून राहिली ती पोरगी. सॉरी दादा सॉरी. वहिनी, हे कमी जास्त बोलून राहिली होती म्हणून मला सोडून जायची गोष्ट करत होती. हा, मी एवढ्यानं लग्न केलं, मला काय सोडून जावी ना? तर मग सारखा वागणं. कायले सोडून जाते ती पोरगी तुले? एवढ्या यानं लग्न करून आणलं तिले तर मारझोड करायसाठी आणि ह्याचं दारू प्यासाठी आणलं काय? स्वतः एवढं मुठ पिऊन येऊन राहिला आणि भलं चांगलं वाटून राहिलं का तुले हे? मन तिलेच म्हणतो अजून का ते बोलून राहिली होती? बायको बोलतच असते, बोलणार नाही तर का तुला लाड करून काय आल्यावर येवा म्हणून पिऊन घे अजून. काय पाहिलं बाबा बाई याच्यात? ते काय एवढा साजरा हिरा दिसला होता तुले हे? हा, एवढा काय म्हणते तर मारून राहिलं तुले, आणि ते मायबाप काहीच नाही म्हणत काय? दादा वहिनी, मी सगळं सोडून आली इथं. आई वडील, बाबा चांगले हेडमास्टर आहे, आणि आई चांगली आहे, बाबा भाऊ सर्व्हिसवर आहे, सगळे बरोबर आहे, आणि मी इंजिनियर आहे म्हटलं. मी याला काय म्हटलं, मी
बाई एवढं सारं आहे बरोबर, तर याच्या मागं याची काय करू त्या पंटुसाच्या मागं? हा, एवढा चांगला दिसला होता का या? दादा हे खूप चांगला वागला होता माझ्यासोबत. आणि माहित आहे काय, ह्या म्हणे मला जॉब आहे म्हणे, MIDCत मी मॅनेजर पदावर आहे म्हणे. हे सगळं सांगितलं होतं, स्वतःचं घर आहे, असं आहे तसं आहे, सगळं सांगितलं होतं. आणि इथं आणलं ना मला. मी म्हटलं आता ठीक आहे, असं म्हटलं कोणाची रूम म्हटलं सध्याचं ठेवत असन. नंतर माहित झालं मला इथं आला तेव्हापासून यानं चाराने कमावले म्हटलं बाई. हा, मायच्या भरोशावर घर चालते ते बाई म्हटलं, दिवसाची रात्र रात्रचा दिवस करते म्हटलं. हा, कसंही तिचा महिना येते 1500 रुपये आणि 4 घरचे भांडे घासते, तेव्हा कुठं घर चालवते. हे जवान पोरगा एवढं मोठं, याला शरम तरी आहे का जराशी? म्हणून तर त्या काकीला पाहून आम्ही हे खोली दिली होती का नाही बा. मग काकी म्हणे मला एक पोरगा आहे म्हणे. ठीक आहे म्हटलं, बरं हा दोघं माहिले को. हा, काही नाही. पण ह्या अंदामध्ये पिऊन यायला लागला. जाऊ दे म्हटलं, म्हातारा माणूस कुठं जाईल खाली. म्हणून ते कमी जास्त भाडं करून देऊन दिलं त्या काकूले. 5000 रुपये रूमचं भाडं आहे, तरी त्या काकूले इनविन 1500 रुपये दिलं. हा, तर तुम्ही खाऊ शकले पाहिजे आणि भाडं जे देतात ते द्या बा म्हणून. हा, मी तर फुकटात ठेवलं असतं. पण पोरगा आहे ना एवढं मोठं जवान, याले कसं ठेवा फुकटात? जास्त बोलायचं काम नाही. हा, आपण काही कमजोर लोक नाही आहे. कमजोर एका झापडीचा नाही बी तू तर. हा, एका झापडीत पाणी मागता आता कधी? लात मारून काढून देईन कधी घरातून, तर राहिले छत नाही राहील म्हटलं. मला काय तू असं तसं समजून राहिला का बे? हा, लोक भाड्याने ठेवून राहिलो तर काही मी पागल झालो काय? का तू यावाला बोलणे ऐकून इथं त्या बुडीची मेहरबानी समजतो तुझ्या माहिती का तू इथं आहे म्हणून? नाही तर तू दिसलाय नसता म्हटलं. तुझ्याच तंगडे तोडून तुझ्या गळ्यात बांधून देईन. आणि आता त्या पोरीसोबतही चांगला वाग. मला का समजलं बाई? हे बाय, तू कधी काही यानं काही केलं तर बिलकुल धावत याचं खाली. हा, बिलकुल धावत याचं, जोरा नावात द्यायचं दादा वहिनी म्हणून. बरोबर येईन आम्ही. पण काहीच केलं माय ह्या पोरासोबत. चांगले पोरं नव्हते भेटले का तुले? ह्याच भेटला होता हिरा, मोठा साजराचा इथं. साऱ्या दिवसभर पुट्टेच्या मांग फिरते साऱ्या गल्ले ना. हा, याचे काय ढंगरे जाणार आहे काय? जात नाही याच्या अंगातले. तू खरं तर माय बापाले माफी माग आणि चालली जा आणि दुसऱ्या एखाद्या चांगल्या पोरासोबत लग्न करून घे. हा, आणि ह्या जास्त नोकरी करत असून दे आले जेलात टाकून तिकडे लगाले. हो ना ताई, किती मला हे त्रास देते ह्या. हा, आला तेव्हापासून मी एवढं करून राहिली, तरी हा त्रास देऊन राहिला, बोलू खूप राहिला. अहो, आता साजरा भाजीपाला आणला मी. आता ते पोरगी म्हणे मी तोडतो, तुम्ही भाजी करा म्हणे. आई म्हणे मला करता नाही येत म्हणे. आता ते चांगल्या घरची पोरगी बाई, तिला काही करता येत नाही. आतापर्यंत माईनच केलं, तिला काय करायची गरज पडली. ठीक आहे म्हटलं बाबा, करून घेतो. तर ह्या आला ना दर तिच्या अंगावर बाबा, केस मेस ओळवाड करायला लागला तिचे. काकी तुम्ही चढवलेलं डोक्यावर आहे तर खाऊ घालू घालू. चला म्हणा, कमाई करून तर खाऊ घाला म्हणा. यूज नका देऊ 2-4-8 दिवस घरात आले. या वयात तुम्ही काम करून राहिल्या आणि हे जवानचं जवान सांड गावात फिरून राहिलं. या ही कामाची गोष्ट आहे का याची? हा, त्याच्यापेक्षा तर ह्या काय म्हणते तर तिकडे काम केलं का ना तर बरं आहे. काम करायला लाभ जाईल. असा कसा दारू पिते तर माहित पडते स्वतःच्या कमाईची. काय करू बाबा, आता याच्या पायी तर सारं चाललंच गेलं माया. इकायलाच नाही पाहिजे होतं, सोडून द्यायला पाहिजे होतं याला नेऊन रस्त्यावर. तिकडे जा, येईन तिकडे पेत बस दारू किती पेत होतं. तुमची ताकरीची शिदोरी राहिली असते तुमच्याजवळ. वैशाली, अ वैशाली, 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 बापा आवाजही नाही देऊन राहिली तर पाहूनही नाही राहिली. वा काऊन, काय झालं तुले? काय म्हणता आता बाई, काऊन आवाज देऊन राहिला तुम्ही? मी झाडून राहिली. काठ्या कोरीनं झाडा लागते, भल्ला कचरा राहते घरात. हा, इकडे तिकडे चिपकला चापकला सगळा काढा लागते. हो तर झाड ना, मी काय झाडाला मना करून राहिली का तुले? झाड त्याच्याबद्दल नाही म्हणत मी. तुला एवढा आवाज देऊन राहिली, तुला आवाज नाही आला काय? आवाज गिवाज आला आता बाई तुमचा. पण कसं झालं माहिती आहे काय, मी म्हटलं तुम्ही याच्यासाठी आवाज देऊन राहिल्या का कचरा राहिला बा इकडे तिकडे पाय, म्हणून मी इकडे तिकडे पाहून झाडझूड करून राहिली. अव तुझ्या कामात तर काही खोटच नाही. कचरा नाही राहत तर कुठं काहीच नाही राहत. भांड्याला खरकट नाही राहत, काही नाही राहत. भांड्याला तुला मी आजपर्यंत कामासाठी म्हटलं काय कोणी? सांग, का तू चांगलं काम नाही करत का काही नाही म्हणतो काय कधी? नाही आता बाई तुम्ही नाही म्हणत मले, पण मी स्वतःच मला असं वाटते का काय बा इकडे तिकडे कचरा नाही राहिला पाहिजे. कोणी म्हणन आपल्याला. हा, ते कसं सवय राहते आपल्याला सप्पा काम करायची, तर ते सवय झाली का होऊनच जाते. पण तुम्ही काय म्हणत होत्या मले? मी काय म्हणू व तुले? तुझ्या खोलीत फोन वाजून राहिला म्हटलं एकसारखा, तर फोन कोण नाही उचलून राहिली? ऐकून येऊन राहिलं का म्हटलं तुले? मग मी विचार केला, हिच्या मागं मी उभे राहून माझ्याच आवाज नाही चालला इले, तर खरंच काय म्हटलं फोनचा चालला असं काय? येऊन राहिला आता बाई फोनचा आवाज येऊन राहिला. मग काय कामधंदे सोडून फोनवरच बोलत बसू काय आता? अहो पण काही महत्वाचं असन काम, काय आताचं घंटा भऱ्या होते, पण फोन येते काय बार मग? कोणाला जर अर्जंट काम असन तर? कोणाला काम नाही आहे, तुमच्या पोराचाच होय फोन. आम्ही मग माझ्या पोराचा होय तर काऊन बाबा त्याच्यासोबत बोलून नाही राहिली? काय केलं त्यानं तुझ्या? काही नाही केलं आता बाई. आता नवरा बायकोतलं तुम्हाला काय सांगू मी? पण काय झालं? काही नाही, 4 दिवस झाले आता फोन करून राहिले. मी काय रिकामी आहे का फोन उचलाले? हा, ते रिकामी नाही फोन करायला, तर मीच उचलू काय फक्त? बापा बापा बापा, एवढा पारा चढला का हो तुया? काऊन असं काय झालं बट? काही नाही झालं आता बाई, काहीच नाही झालं. जाऊ दे आता, नाही सांगितलेलं नाही बोललेलं बरं. अहो सांग ना, कसं आहे, काही चुकलं तर माय सांगू शकते पोराले. सांग मला तू. आता बाई, आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा. आता माझा 8वा महिना चालू झाला. हा, म्हणजे आता होईनच 4-5 दिवसात. तर आता मोहिनी, राजेश बापूजी, परी न सुमित बापूजी सगळेजण हिंडायला जाते, फिरायला जाते, काही खा प्यायला जाते. माय मन नसन करत काय? हा, मग काय फक्त पैसाच कमवून होऊन जाते काय सारं? पैसा किती काही कमवून तर हे दिवस वापस येईन काय मायवाले? डबल जगन काय मी हे दिवस? आता तुम्ही म्हणाल का तूच चुकीची आहे बापा, माय पोरगच बरोबर आहे. नाही व वैशाली, असं नाही म्हणत मी.
आता बाई जे चुकते ते चुकलंच म्हणून, जे बरोबर आहे ते बरोबर म्हणून. मग आता बाई तुम्ही सांगा, आता मन नाही करत का माय? हा, का घंटाभर माणसासोबत बोलाव, कुठं जाऊ सोबत, 7व्या महिन्याचा कार्यक्रम झाला तर तिथेही आला नाही माणूस. हा, मग का मी एकटीच एकटी फिरू काय? म्हणजे मला एवढी मोठी गाडी आणून दिली, पैसा आणून दिला, झालं काय? त्या पैशाच्याच गादीवर झोपू का मी? म्हणजे मला दुसरं काही माझ्या मनाची काही फिलिंग नाही आहे काय? समजत नाही का मला काही कसं वागते आपल्यासोबत, काय वागते म्हणून. म्हणून म्हणते बोललं ते पुरते. ते मोहिनी बोलते तर तिचं सारं बरोबर होते. हा, तिनं पायना घेऊन आली, सारं घेऊन आली. माझ्या नवऱ्याला नाही समजलं जरासं आपल्याला झुला आणा लागेल म्हणून. अहो बाई, काही माणसाले स्वतःहूनच समजत असते, काही माणसाले आपल्याला सांगा लागते 10 डाव, तेव्हा तो 1 डाव करते. जगात सारखे लोक नाही आहे, बैलच झुका लागते हर ठिकाणी. हो, झुका तर लागतेच बैले, पण एवढं झुकाव का माणसानं? एवढा तरात द्याव काय? किती दिवस झाले आता? हा, जाते तर महिना 2-2 महिने येतच नाही तिकून. हा, काही दिवसानं तर मी तर म्हणतो लेकरू ओळखणार नाही म्हटलं आपला बाप आहे म्हणून. मी काही राहत नाही आता बाई, आता मी चालली पाय माय बापाच्या घरी. मी राहतच नाही आता, माय मनच नाही करून आली तर राहिले. मग असं कशी कडे हे बाहेरसारखी वागून राहिली वैशाली? हा, हे मला तर वाटतं ह्या मोहिनीचा असर झाला हिच्यावर. हिची काढतो आज रेकॉर्डर पट्टी आता. मोहिनी